राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका महायुती म्हणूनच एकत्रित लढवणार असल्याचा पुनरुच्चार उपमुख्यमंत्री आणि शिवसेना अध्यक्ष एकनाथ शिंदे यांनी केला। विधिमंडळ परिसरात प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना ते आज बोलत होते। गेल्या 3.5 वर्षात महायुती सरकारनं अनेक विकास प्रकल्प राबवले। यावेळच्या निवडणुकीतही आम्ही राज्याच्या विकासाला प्राधान्य देऊनच लढणार असल्याचं शिंदे यांनी सांगितलं। नाही, असं कोणालाही बाजूला ठेवण्याचा विषय नाही। आम्ही महायुती म्हणूनच लढणार आहोत। त्यामुळे ही आता चर्चा सुरू झालेली आहे स्थानिक पातळीवर देखील आणि आमच्या वरिष्ठ पातळीवर देखील। आम्ही कामाच्या जोरावर, विकासाच्या अजेंड्यावर, विकास हा आमचा अजेंडा आहे आणि म्हणून याच विकासाच्या अजेंड्यावर आम्ही ह्या निवडणुका लढणार आहोत। जेव्हा महायुती असते त्यावेळेस साहजिक आहे, इच्छुक अनेक असतात, परंतु ज्याला तिकीट मिळालं नाही त्याला जे काही इतर व्यवस्था जी आहे, कमिट्या आहे, जिल्हा कमिट्या, तालुका कमिट्या, राज्यस्तरीय कमिट्या, या सगळ्या ज्या कमिट्या आहेत, महापालिकाच्या स्थानिक पातळीवरच्या कमिट्या, त्यामुळे ज्याला तिकीट मिळणार नाही त्याला तिथं सामावून घेतलं जातं। ही पद्धतच आहे, प्रक्रिया आहे। त्यामुळे महायुती जिंकेल।